कोणत्याही डाय, मेहंदी किंवा केमिकल शिवाय पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे। यामध्ये तुम्हाला घरातीलच काही वस्तूंचा वापर करून हा उपाय करता येईल। त्यासोबतच केस पांढरे असतात ते काळे होतातच आणि आपल्या केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतात। केस वाढतात, केस दाट होतात, मऊ होतात, कोंडा निघून जातो, म्हणजे याचे भरपूर फायदे आहेत। त्यामुळे एकदा करून बघा आणि यामध्ये तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही। घरातीलच वस्तूंचा वापर आपण करणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 100% रिझल्ट मिळेल आणि एखादी स्टेप मिस केली तर म्हणावा तसं रिझल्ट मिळणार नाही, कारण की सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। डिटेलमध्ये फॉलो करा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। यासाठी बघा आपल्याला इथे अद्रक लागणार आहे। अद्रक स्वच्छ धुवून छोटेसा असा एक अद्रकचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे मोहरी। तर बघा अगदी मसाला डब्यातली आपली जी मोहरी असते ना तीच आपल्याला इथे वापरायची आहे, साधारण 1 चमचा। आणि मोहरीचं तेल देखील बाजारात मिळतं जे की केसांसाठी खूप चांगलं असतं, पण इथे आपण जो उपाय करत आहोत ना तो अगदी नॅचरल तर आहेच, त्यासोबतच तुम्हाला याचा रिझल्ट इन्स्टंट मिळेल। आणि अद्रक देखील केसांची वाढ होण्यासाठी किंवा नवीन केस येण्यासाठी खूप चांगली असते। अद्रकचा रस जरी नुसता तुम्ही केसांना लावला ना तरी त्याचे भरपूर फायदे आहेत आणि या ठिकाणी आपण अद्रकचा थोडा वेगळा उपयोग करणार आहोत जो की तुम्हाला लवकर रिझल्ट देणार आहे। आणि त्याचसोबत इथे आपल्याला लागणार आहे कांदा। लाल कांदा वापरायचा, पांढरा कांदा वापरायचा नाही। अगदी छोटासा कांदा बघू शकता मी घेतलेला आहे, स्वच्छ पाचोळा काढून घेतला। त्यानंतर आपल्याला याला थोडंसं असं बारीक कट करून घ्यायचं आहे। आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर बघा आता जो कांदा आहे ना तो देखील आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो, पण बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीने वापरतो आणि त्याचा फायदा होत नाही। तर जी कांदा वापरण्याची केसांसाठी पद्धत आहे ती एकदम योग्य आणि सोपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचे जवस। जवस इथे भाजलेलं घ्यायचं नाही, कच्चंच जवस आपल्याला लागणार आहे। आणि जवस खाण्याचे असे भरपूर फायदे आहेत आणि केसांसाठी तर त्यापेक्षाही डबल याचे फायदे आहेत। जवसाचा देखील तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे केसांवरती वापर करू शकता आणि या अगोदरही आपण बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये जवसाचा वापर केलेला आहे, तुम्हाला ते बघायचे असतील तर चॅनलवरती बघू शकता। आणि त्यासोबत बघा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस 1 चमचा, कांदा कट केलेला टाकायचा आहे आणि मोहरी जी 1 चमचा आपण काढली होती ती देखील टाकायची आहे। त्यानंतर अद्रक जे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्याचे 2 तुकडे असे मी यामध्ये टाकलेले आहेत, बारीक काप करून टाकायचे असतील तर टाकू शकता। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत मेथी दाणे। तर हे माझ्याकडून चुकून तेलात मेथी दाणे पडले होते तर तेच मी इथे वापरत आहे। तुम्ही जे रेग्युलर ड्राय असे मेथीदाणे असतात ना तर तेच इथे वापरा। आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत 1 चमचाभर काळे तीळ। काळे तीळ नसतील तो ऑप्शनल आहे, पण असतील तर नक्की वापरा। केसांचा जो ड्रायनेस असतो ना, रुक्षपणा असतो, त्याला घालवण्यासाठी काळे तीळ खूप कामी येतात आणि केस वाढीसाठी देखील। तर बघा आता मेथीदाणे तर आपण यामध्ये टाकलेच, तर या सर्व वस्तू अगदी सहज आपल्या आजूबाजूला मिळतात, घरामध्ये असतात आणि वेगळं असं काही यामध्ये तुम्हाला खरेदी करायची गरज नाही। आता बघा याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट अशी तयार करायची आहे। आता ही जी पेस्ट आहे ना बघा, खूप बारीकही तुम्ही करू शकता किंवा अशी थोडीफार मोठी राहिली तरी चालतं, पण मी म्हणेल खूप बारीक अशी फाईन पेस्ट चांगली करा। थोडंफार जर यामध्ये तुम्हाला असं वाटलं की हे खूप कोरडं होत आहे, बारीक होत नाही, तरीही यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। कांदा यामध्ये टाकलेला होता त्यामुळे त्याचं पाणी सुटल्यासारखं होतं आणि चांगली ही बारीक अशी पेस्ट तयार होते। त्यानंतर बघा इथे आपल्याला ना हे पूर्ण पेस्ट जी आहे ती काढायची आहे। का कोणत्याही भांड्यामध्ये काढा किंवा अशा कढईमध्ये काढा आणि त्यानंतर ही जी पेस्ट आहे ना तर बघा जसं तुम्ही एकदाच जर बनवलं याला तर 6 महिने 1 वर्षापर्यंत वापरू शकता। आणि अगदी ही जी आपण तयार केलेली 7-8 चमचे पेस्ट आहे एवढी आपल्याला साधारण पुढच्या 6 महिन्यासाठी पुरेशी होते, म्हणजे खूप कमी लागते आणि याचे फायदे खूप जास्त आहेत। आता बघा गॅसवरती याला ठेवायचं आणि यामधील जो पाण्याचा भाग आहे, थोडा ओलसरपणा आहे, तो असा व्यवस्थित आपण गॅस मीडियम ठेवून गॅसवरती हलवून याला थोडं कोरडं करायचं आहे बेसिकली। आणि त्यानंतर थोडं कोरडं झालं, पाण्याचा भाग कमी झाला की आपण याला अशा प्रकारे
खोबरेल तेल यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही इथे कोणतंही तेल वापरू शकता। मी इथे कोकोनट ऑइल वापरलेलं आहे बेस ऑइल म्हणून। आणि जे कोकोनट ऑइल आहे ना ते बघा पेस्टच्या डबल आपल्याला इथे घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायची, गॅस मिडियम ठेवायचा आणि याला थोडंसं हलवून पेस्ट एकत्र अशी झाली की याला गरम होण्यासाठी, उकळी येण्यासाठी आपण असंच ठेवायचं। तर हे कढई थोडी छोटी पडत होती यासाठी, म्हणून मी याला दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट केलेलं आहे। आणि चांगलं यामधील जी पेस्ट आहे ना ती लालसर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला गरम करायची आहे। आणि यामध्ये बघा असा थोडासा फेस देखील वरती येत आहे आणि अगदी थोड्या वेळानंतर पूर्ण हा फेस शांत होतो, तेव्हा समजून जायचं की आपलं तेल तयार आहे। आणि त्यासोबत कसं यामधील जो पेस्टचा भाग आहे ना तो लालसर असा होऊ द्यायचा। अगदी पाण्याचा जो मॉइश्चर आहे यामधील पूर्ण भाग आहे तो संपला पाहिजे, नाहीतर आपलं तेल खराब होऊ शकतं। अगदी यापेक्षा थोडं डार्क जरी काळसर झालं तरी काहीच हरकत नाही, पण योग्य टेम्परेचरवरती तेल गरम करा आणि त्यानंतर बघा याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। अगदी सहज आपण याला गाळू शकतो। आणि तेलाचा कलर बघा, अगदी प्लेन कोकोनट ऑइल मी यामध्ये टाकलं होतं आणि किती चांगला तेलाचा कलर आलेला आहे, वासही खूप छान येत आहे। त्याचसोबत बघा हे जे तेल आहे ना अगदी 7-8 मिनिटांमध्ये बनून तयार होतं। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे वापरू शकता। आणि त्यासोबत कसं याला जेव्हा आपण बनवतो ही जी पेस्ट असते ना त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, जास्त मोजमापाची काही गरज नाही। ढोबळमानाने देखील तुम्ही हे घेऊ शकता आणि याला व्यवस्थित गाळून घ्या। गाळून घेतल्यानंतर आता बघा हे जे तेल आहे ना सध्या खूप गरम आहे, थोडंसं आपण याला रूम टेम्परेचरवरती येऊ देऊ, थोडंसं नॉर्मल होऊ देऊ, म्हणजे आपण केसांवरती लावू। आता बऱ्याच वेळा आपण चुका अशा करतो ज्यामुळे केसांसंबंधी तक्रारी दिसू लागतात, केस गळती वाढते, केस नवीन येत नाहीत किंवा केस पातळ होतात, त्यासोबतच गरम असं यामध्ये। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल वापरायचं नाही, गरम पाणी कोमट तेल तुम्ही कडक अशा गरम पाण्याने। गरम वापरलं की केसांची मुळे जी आहे ती डॅमेज होतात आणि त्यामुळे देखील आपल्याला समस्या दिसू लागतात। चुकीचा शॅम्पू, चुकीचं तेल वापरल्यामुळे देखील या समस्या होतात, ताणतणाव, पौष्टिक आहार नसतो। तर हे सर्व गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या आणि हा उपाय करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। तर आता बघा तेल कसं लावायचं, कधी लावायचं बघूयात। तर बघा केसांच्या मुळाशी आणि केसांवरती अगदी थोडंसं लावायचं, असं नाही की भरपूर तेल लावायचं वरून दिसलं पाहिजे, अजिबात नाही। अगदी हाताला थोडं घ्यायचं आणि असं पुसल्यासारखं करायचं। आणि पांढरे केस देखील अगदी कमी वयातच आजकाल होत आहेत, त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा, अगदी तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। आणि त्यासोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत याचा कोणीही वापर करू शकतो। आठवड्यातून 2 वेळा लावा, जितका जास्त वेळ ठेवता येईल तितक्या वेळ ठेवून नंतर केस धुतले तरी चालतात। आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। तुमचे काही प्रश्न असतील या संबंधित तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी लवकरच त्याची उत्तरं देईल। आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।